प्रश्न काय आहे पहा. 83,643 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आपल्याला एक संख्या दिलेली आहे. या संख्येमध्ये 3 हा अंक किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. आणि या 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. आता हा फरक कसा काढायचा पहा. प्रथम आपण काय करू, ही संख्या लिहून घेऊ. 83,643. आता यामध्ये जो हा अंक आहे तो काय एकक स्थानी आहे, म्हणजेच त्याची स्थानिक किंमत किती येईल पहा. 3 गुणिले 1 म्हणजेच किती येईल 3. त्यानंतर आता हा जो 3 अंक आहे याची स्थानिक किंमत काय येईल पहा. 3 अंक आहे हा एकक, दशक, शतक, सहस्त्र किंवा हजार या ठिकाणी आहे. म्हणजेच काय करावं लागेल, याची स्थानिक किंमत काय असणार आहे पहा. 3 गुणिले 1000 म्हणजेच 3000 असणार आहे. 3 या अंकाची स्थानिक किंमत काय मिळाली 3. आणि या ठिकाणी जो 3 अंक आहे याची स्थानिक किंमत किती मिळाली आपल्याला. 3 गुणिले 1000 म्हणजेच 3000 मिळाले. आता यांच्यातील काय विचारलेलं आहे आपल्याला, स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करावे लागेल, या 3000 मधून हे 3 काय करावे लागतील, वजा करावे लागतील. 3000 वजा 3. तर इथे काय करावं लागेल पहा. ते किती असणार आहे. इथे 3 मधील आपण 1 या बाजूला घेऊ, इथे 10 होतील. या 3 मधून 1 घेतल्यानंतर या 3 मधून 1 इकडे गेला म्हणजेच इथे 2 राहतील. आता या 10 मधील 1 इकडे घेतल्यानंतर इथे 10 होतील आणि इथे किती होतील, 10 मधून 1 गेल्यानंतर 9. आता ह्या 10 मधील 1 इकडे घेतल्यानंतर इथे 10 होतील आणि ह्या 10 मधील 1 इकडे घेतला त्यामुळे इथे 9 येतील. आता 10 मधून 3 गेले किती येतील 7. 9 आहे तसं राहील, इथे 9 आहे तसं राहील आणि इथे 2 आहे तसं राहील. म्हणजेच आपल्याला किती मिळालं उत्तर 2997. बघा ऑप्शन कोणता आहे, 2997. ऑप्शन नंबर 2.